मामाच्या गावाकडचे काही दिवस सगळी फॅमिली मिळून आम्ही रानात आलो आणि आमच्या स्वागताला ही गाय तिथे उभीच होती. तेवढ्यात मम्मी, मावशी आणि मामी जांभळाने भरलेली पिशवी घेऊन आल्या. बाजारातून नाही बरं का, थेट झाडावरून काढून आणलेले. आम्ही मात्र नेहमीप्रमाणे खाण्याच्या डिपार्टमेंटमध्ये होतो. इकडे नवीन विहिरीचं काम सुरू होतं. ब्लास्टिंगमुळे सगळे सेफ ठिकाणी जाऊन थांबलो. मामा आणि भाऊजींचं स्पीड बघून वाटलं दगड उडायच्या आधी हेच गायब होणार. तोपर्यंत गप्पा, थंड हवा आणि गावाकडचं वातावरण एन्जॉय करत बसलो. अंधार पडायला लागला होता, त्यामुळे गाड्यांचे हेडलाईट लावले. लाईट नसल्यामुळे गाड्या एकमेव पर्याय होता. त्याच प्रकाशात मावशीने चूल पेटवली. मग सगळे कामाला लागले. कोणी कांदा कापत होतं, कोणी चूल सांभाळत होतं, तर काही जण कामापेक्षा जास्त सल्ले देण्यात बिझी होतं. इकडे मामा लहान पोरांना परफ्यूमचा स्मेल कसा आहे हे विचारत होता, तर मामी बाजूच्याच शेडवर भाकऱ्या बनवत होत्या. दुसरीकडे मटण आणि मसाला शिजायला टाकला होता. सुगंध इतका भारी येत होता की भूक वेळेआधीच हजर झाली होती. इकडे लेडीज गँगच्या गप्पा सुरू होत्या. छोटे मामा चिल्लर पार्टी सोबत बसले होते आणि मोठे मामा गायची व्यवस्था बघत होते. मध्येच आदूच्या अभ्यासाचीही चौकशी सुरू झाली आणि किवी नेहमीप्रमाणे मस्ती करत होता. शेवटी त्याला बोललो, अरे जास्त आगाऊपणा करू नको, नाहीतर गायीजवळ नेऊन देतो. नंतर विहिरीचं काम करणाऱ्या माणसांना भाकऱ्या देऊन आलो आणि एकीकडे चिकनची पण तयारी सुरू झाली. मसाले, चुलीचा धूर आणि पोटातली भूक सगळंच एकदम जुळून आलं होतं. मध्येच आदूचा डान्सही बघायला मिळाला. जेवण तयार झाल्यावर सर्वात आधी चिल्लर पार्टीला बसवलं. मटण, रस्सा, चिकन आणि भाकरीचा चोरा हेच असेल गावाकडचं जेवण. तेवढ्यात काही पाहुणेही आले. त्यात काही व्हेज असल्यामुळे त्यांच्यासाठी मावशीने सेपरेट व्हेज भाजी बनवली. कोण आहे? हा, चिक्कू दादा म्हणायचं, चिक्कू दादा. सगळ्यांना वाढून झाल्यावर शेवटी दोन्ही मामी जेवायला बसले आणि आम्ही मात्र घरी जाऊन मस्त झोप काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी भावासोबत जाऊन गाईला पाणी आणि चारा टाकून आलो. नंतर बारक्यांना घेऊन जवळच्या गावात गेलो, कारण इथे छोटासा ज्यूस घ्यायचा असला तरी दुसऱ्या गावात जावं लागतं. मध्ये माझा फोन इतका गरम झाला होता की त्याला थंड पाण्याच्या बॅरेलमधून डुबकी मारावी लागली. त्यानंतर डिझेल टाकायला गेलो आणि सोबतच्या चिल्लर पार्टीला ज्यूस पाजून खुश केलं. नाहीतर मी त्यांना कुठे फिरायला नेत नाही ह्या कारणावरून त्यांनी मात्र माझ्या नावाचा चांगला जाहीर निषेध केला असता. दुपारी पुन्हा मामासोबत रानात गेलो. विहिरीचं काम कुठेपर्यंत आले ते बघितलं आणि नंतर मामाच्या नवीन घराचं बांधकामही पाहून आलो आणि बघता बघता परत जायची वेळ आली. सगळ्यांना टाटा बाय बाय करून निघालो. भावना जास्त दाखवल्या नाहीत, पण गाव सोडताना मन मात्र इथेच राहिले होतं. शेवटी वाटेत गाड्यांसोबत रेस वगैरे करत कधी घरी पोचलो हे समजलंच नाही.